हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 2 बघितलेला। आज आपण भाग 3 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। सीमाताई, प्राजक्ता, अगं मुलीकडचे मुली दाखवायला तयार आहेत, आता तू सांग कधी? त्यावर प्राजक्ता खुश होत, हो का, बरं बरं, मी प्रकाशला विचारून सांगते। त्यावर सीमाताई, बरं ठीक आहे। त्यावर लगेच प्राजक्ता, पण त्यांना इतका वेळ का लागला ग? त्यावर सीमाताई, अगं मुलीचं पहिलं लग्न असं झालं, आता दुसरं करायचं आहे म्हणजे विचार करूनच करतील ना, काढली असेल त्यांनी मुलाची माहिती वगैरे। त्यावर प्राजक्ता विचार करीत मान हलवीत, सायंकाळी प्रकाश घरी येतो, प्राजक्ता त्याला पाणी देत प्रकाश आला घरी। त्यावर प्रकाश फक्त करतो। त्यावर प्राजक्ता, ताई मुलीकडच्यांचा निरोप, अरे ते बघण्याचा कार्यक्रम करायचा म्हणतात, कधी येतो म्हणून सांगू त्यांना? त्यावर प्रकाश, आई मी सध्या खूप बिझी आहे, ऑफिसमध्ये खूप काम आहेत ग। त्यावर प्राजक्ता रागाने, तुला नेहमीच काम असतात, रविवार पण ऑफिस जाणार आहे का? विसरू नको, पक्का तू मला वचन दिलंय की लग्न करणार आहे। त्यावर प्रकाश वैतागून, ठीक आहे मग ठरव तुझं तूच, मला काय विचारते? प्राजक्ता पण लगेच, ठीक आहे मग मी त्यांना या रविवारी बघायला येतो म्हणून सांगते, तुला काही अडचण नाही ना? त्यावर प्रकाश, आता तुला वचन दिले म्हटल्यावर मला काय अडचण होईल? तुम्ही म्हणाल तसं आता मी नाचणार आहे। त्यावर प्राजक्ता ताई समजवत, असा का बोलतो रे? तुझ्या आणि पिऊच्या भल्यासाठीच तर करीत आहे ना मी हे सगळं। पण प्रकाश काही न बोलता रूममध्ये निघून जातो आणि प्राजक्ता ताई मनात, तू आता रागात आहे, पण एकदा लग्न झालं की बघ तुलाच वाटेल मी केलं ते बरं केलं, सगळं ठीक होईल, माझं मन मला सांगतंय। इकडे अशोक आणि सोनाली पण खुश असतात। सचिन आणि पूनमला पण सांगतात की रविवारी घरी राहायचंय, स्नेहलला पाहुणे बघायला येणार आहेत। सचिन हे ऐकून खूप खुश होतो आणि मनात प्रे करतो की यावेळी तरी तिला चांगला पती मिळो आणि ती सुखी हो। पूनम मात्र नाक मुरडत मनात, देव करो हिचं लग्न लवकर होऊन या घरातून कायमची निघून जावी। रविवार दिवस उजाडतो, सकाळपासून सगळ्यांची गडबड सुरू होते। बाहेर रांगोळी काढ, घरात सगळं आवराआवर कर, पडदे बदल, तर सोफा कव्हर नवीन घाल, बेडवरची बेडशीट नवीन टाक, टेबलवर नवीन टेबल क्लॉथ टाकून त्यावर छान गुलाबाच्या फुलांचा गुच्छ एका काचेच्या वॉसमध्ये सजवून ठेवतात। स्नेहल मात्र फार अस्वस्थ असते, मनात नसूनही तिला लग्नाला हो म्हणावं लागतं, पण आईबाबांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून स्वतःचं दुःख त्यांच्यासमोर तिला फार कमी वाटते। आई तिची सगळ्यात महागडी साडी घालायला देते, रॉयल ब्ल्यू कलरची बुट्टेदार सिल्कची साडी आणि त्यावर लाल रंगाचे जरीचे काठ तसेच ब्लाऊज। स्नेहल बेमनाने तयार होते, सगळी तयारी झाली पण पाहुणे अजून आले नाही म्हणून स्नेहल ढुसपूस करीत 12ची वेळ दिली होती आणि अजून आले नाही, वेळ जर पाळायची नसते तर घ्यायची कशाला? त्यावर अशोक, अगं नागपूरवरून येत आहे तर वेळ तर लागणारच ना, थोडं इकडे तिकडे होतच असेल, एवढं काय चिडायचं तेवढ्यासाठी? ते ऐकून स्नेहल अचानक शॉक होते, मुलगा नागपूरचा आहे? त्यावर अशोक, हो, आणि स्नेहल पुन्हा मनात घाबरत, पुन्हा नागपूर? पहिला पण नागपूरचाच होता आणि आता सुद्धा हा नागपूरचाच, पुन्हा पहिल्यासारखे तर नाही होणार ना? देवा, काय आहे तुझ्या मनात? मला तर खूपच भीती वाटत आहे। इतक्यात दुपारचे 12:30 वाजता सीमाताई पाहुणे घेऊन येतात। प्रकाश, गणेश, प्रीती आणि प्राजक्ताताई। पिऊ आणि श्रीहानला ती मुद्दामच आणत नाही, उगाच मुलं गोंधळ घालतील आणि बोलू नाही देणार म्हणून। प्रीती दोघांनाही आपल्या सासूजवळ ठेवते। प्राजक्ताताई बाहेर पाट घेऊन सगळ्यांना तिथे पाय धुवायला पाणी देते। पाय धुवून सगळे आत येतात आणि सगळे हॉलमध्ये बसतात। सचिन सगळ्यांना पाणी घेऊन येतो आणि अशोक सगळ्यांना नमस्कार करीत, मी अशोक माने, स्नेहलचे वडील, तसे सगळे त्यांना नमस्कार करतात। त्यावर सीमाताई उठत, मी तुमची सगळ्यांशी ओळख करून देते। प्राजक्ताताईकडे इशारा करीत, ह्या प्राजक्ता दुरी, प्रकाशची आई, ही प्रीती, प्रकाशची बहीण, हे गणेश, प्रीतीचे पती, आणि हा प्रकाश। तसे सगळे त्यांच्याशी नमस्कार घेतात। अशोक पण आपला मुलगा सचिन सोबत त्यांची ओळख करून देतात। पहिल्यांदा भेटत असल्याने कुणाला काय बोलावे काही कळत नाही।
त्यामुळे सगळे शांत होतात. प्रकाश घराला इकडून तिकडून बघत मनात, लोक तर साधे दिसत आहे, सर्वसाधारण आहे, पण मुलगी माहिती नाही कशी आहे ती. ह्यांच्यासारखी साधी की श्रीमंतीचा हाव असणारी. तेवढ्या स्नेहल पोह्यांच्या प्लेट्स घेऊन येते. सगळे तिच्याकडे बघतात. प्रकाश सुद्धा तिला बघून ब्लँक होतो. सडपातळ, गोरी पान, सरळ नाक, मोठे डोळे, ओठ तर जणू गुलाबाच्या पाकळ्या, भरीव बांधा, नाजूक कंबर, काळे भोरे दाट, कमरेच्या खाली लांब केस, सौंदर्याच्या मापदंडात चपखल बसणारे मूर्तिमंत सौंदर्य जणू समोर उभे होते. स्नेहल खाली मान घालून समोर प्लेट धरते तसा प्रकाश शुद्धीवर येतो आणि लगेच ती प्लेट घेतो. त्यालाच लाज वाटते की आपण असे कसे तंद्रीत लागल्यासारखे बघत होतो, तेही एखाद्या मुलीकडे. इकडे प्रीती आणि प्राजक्ता स्नेहलला बघून मनात पक्क करतात की प्रकाशसाठी हीच मुलगी योग्य आहे आणि हे लग्न पक्क करावेच लागेल. चहा नाश्ता झाल्यावर स्नेहलला समोर बोलवलं जातं. प्राजक्ताताई काही जुजबी प्रश्न विचारतात. तेवढ्यात प्रकाश अशोककडे बघून, काका, मला स्नेहलशी एकट्यात थोडं बोलायचं आहे. हे ऐकताच अशोक आणि सोनाली थोडे टेन्शनमध्ये येतात की मुलगा स्नेहलला काय विचारेल आणि हिला कुठली गोष्ट नाही पटली आणि तेच कारण पुढे करून लग्नाला नकार दिला तर. तसं तर प्राजक्ताताई पण टेन्शनमध्ये येते. आधीच लग्नाला तयार नव्हता, पण त्याच्याकडून वचन घेतले म्हणून लग्नाला तयार झाला. आता दिलेले वचन मोडू शकत नाही, तर मुलीला असं काही नको बोलायला की तिनेच लग्न तोडावे. पण त्यांच्यासमोर कुणीच काही बोलू शकत नव्हते. त्या गणेशकडे बघतात. तसं गणेश त्यांना डोळ्याने आश्वस्त करतो की सगळं ठीक होईल. अशोक मुद्दाम स्नेहलला न पाठवता सोनालीला सांगतात की प्रकाश आणि स्नेहलला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जा. खाली मान घातलेली स्नेहल मात्र खूप घाबरली जाते. तिची पदराशी चुळबुळ सुरू असते. सोनाली त्या दोघांना बेडरूममध्ये बसून बाहेर येते. प्रकाश चेअरवर बसलेला असतो आणि त्याच्या समोर स्नेहल बेडवर. खाली मान घालून काय बोलावे, कसं बोलावे प्रकाशला पण सुचत नाही. समोर सौंदर्याचा पुतळा जणू बसलेला असं वाटत होतं. कुणी चित्रकाराने रंगवलेले चित्र समोर बसलं आहे. पण भानावर येत प्रकाश, मी मगापासून बघितलं, तुम्ही खाली मान घालूनच आहात. तुम्ही एकदाही मला बघितलं नाही. तुम्हाला मी पसंत आहे की नाही? स्नेहल घाबरलेली असते, पण त्यांच्या त्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं तिला कळत नाही. ती नकळत बोलून जाते, दुसरं लग्न करताना मुलीला कसली आली पसंत, जो कोणी लग्नाला तयार झाला त्याला निमूटपणे हो म्हणावं, इतकंच. एवढं बोलून ती वर प्रकाशकडे बघते आणि बघतच राहते. तिला 5 वर्षा अगोदरची एक घटना आठवते. तिच्या मैत्रिणीच्या लग्नात स्नेहल पहिल्यांदा साडी घालते. नेटची फुलवर्कची साडी. त्यात स्नेहल अतिशय सुंदर दिसत होती. मैत्रिणीसोबत ती हसत खिदळत इकडून तिकडे फिरत होत्या. इतक्या स्नेहलच्या साडीचा पदर कुणाच्या तरी हातातील वॉचला अडकतो. ती बघते, एक 5-7 उंचीचा गहूवर्णीय मुलगा त्याच्या हातातील वॉचला अडकलेली साडी सोडवण्याचा प्रयत्न करीत होता. ती बघते आणि तिला प्रथमदर्शनीच तो मुलगा खूप आवडतो. एक वार तोही स्नेहलला बघतो आणि दोघांची नजरानजर होते. स्नेहल खूप दिवसापर्यंत त्या मुलाचं स्वप्न बघत होती, पण त्यानंतर तो मुलगा तिला पुन्हा कधीच भेटलाच नाही आणि हळूहळू तो विस्मृतीत गेला. पण तिचा पहिला क्रश तोच होता. आज त्याला असं समोर बघून ती थोडा वेळ विचारात पडली. हा काय योगायोग. आज तिला लग्न करायची इच्छा नाही आणि लग्नासाठी येणारा मुलगा तिचा पहिला क्रश आहे. थोडा वेळ त्याला बघून हरखून तर जाते, पण लगेच तिला काहीतरी आठवते आणि पुन्हा लग्नापासून दूर पळावंसं वाटतं. प्रकाश थोडा गंभीर होत, मी तुम्हाला एकट्यात बोलवायचे कारण म्हणजे मला लग्न करायची अजिबात इच्छा नाही. हे ऐकताच स्नेहल शॉक होते, पण लगेच तिला बरेही वाटते की बरं झालं, ह्याला लग्न करायचे नाही. त्यावर प्रकाश, तुम्हाला असं वाटत आहे की मला लग्न करायचे नाही तर मी बघायला का आलो? तर घरच्यांच्या जबरदस्तीमुळे आणि मी माझ्या छोट्या पिऊसाठी हे लग्न करतोय. त्यावर स्नेहल आश्चर्याने बघत, पिऊ? त्यावर प्रकाश तिला बघत, पिहू माझी 3.5 वर्षाची मुलगी. खरं तर मला बायको नाही तर फक्त पिऊसाठी आई पाहिजे. म्हणून लग्नाला हो म्हणायच्या आधी मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की मी हे लग्न करून माझ्यासाठी बायको नाही तर पिऊसाठी आई आणि आहे. लग्नानंतर तुम्हाला पिऊला आईप्रमाणे सांभाळावं लागेल. त्या बदल्यात मी तुमची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण आपल्या पती पत्नीचं असं नातं नसेल आणि मी अशा काही अपेक्षा पण नाही करणार ज्या एका पत्नीच्या असतात. तुम्हाला जर या गोष्टी पटत असेल तर मी लग्नाला तयार आहे. तुम्ही विचार करा आणि सांगा.
एवढं बोलून प्रकाश रूममधून निघून जातो. स्नेहल विचार करीत, अरे वा देवा, माझ्या प्रॉब्लेमचे तू छान सोल्युशन काढले. बरं आहे, एका मुलीला तर मी सांभाळू शकते. फक्त मला पत्नी नव्हतं बनायचं, आता त्यांनाही पत्नी नकोच आहे. यासारखा योगायोग पुन्हा यायचा नाही. हा मुलगा गेला तर घरचे दुसरा मुलगा बघतील. पुन्हा तेच इमोशनल होऊन लग्न करावेच लागेल. त्यापेक्षा हे स्थळ बरं आहे. आणि प्रकाश बाहेर येत अशोक, सचिन आणि सगळ्यांना नमस्कार करीत, बरं आता निघतो आम्ही, असं म्हणतात. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे बघतात. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की यांच्यात बोलणे काय झाले आणि निर्णय काय झाला. प्रकाशला वाटते इतकी सुंदर मुलगी पत्नी न होता फक्त एका मुलीची आई होऊन राहणे कधीच पसंत करणार नाही. हे तर सरळ सरळ आया बनून राहणेच आहे. मात्र प्राजक्ताताई हार मानणाऱ्या नव्हत्या. त्या सरळ सरळ प्रकाशला विचारतात, प्रकाश, अरे तुला मुलगी पसंत आहे किंवा नाही ते काहीच नाही सांगितलं, असंच कसं निघायचं? तसे अशोक आणि सोनाली पण प्रकाशला आशेने बघतात. आई, अगं एवढ्या सुंदर मुलीला कुणी नापसंत करू शकत नाही, पण माझ्या काही अटी होत्या त्या मी त्यांच्यासमोर मांडल्या. आता त्या तिला मान्य असेल आणि ती लग्नाला तयार असेल तर हे लग्न करण्यात मलाही काहीच प्रॉब्लेम नाही. आता हा सर्वस्वी निर्णय तिच्यावर आहे. त्यावर प्राजक्ताताई, प्रीती आणि गणेश काहीच बोलू शकत नाही. ते निघणार इतक्या सोनाली हळदी कुंकू घेऊन येत, थांबा हळदी कुंकू तर लावू द्या. तशा त्या थांबतात, पण तेवढ्यात स्नेहल येते आणि ती आपल्या आईच्या हातचे हळदी कुंकू घेत प्रीतीला लावते आणि हलकी स्माईल करीत, माझ्याकडून सुद्धा ह्या लग्नाला होकार आहे. हे ऐकताच सगळ्यांना खूप आनंद होतो. मात्र प्रकाश मात्र थोडा शंकेने तिला बघतो. आणि स्मिताताई, हे बरं झालं, लगेच मुलाने आणि मुलीने आपली पसंती दर्शवली. मला असं वाटतं तुम्ही पुढचं लग्नाचं कसं करायचं, काय काय करायचं ते इथेच ठरवून घ्या. आणि सगळे उठलेले पुन्हा बसतात. त्यावर सोनाली, आता सगळे जेवण करूनच जा, मी लगेच स्वयंपाक करते. ते ऐकून पूनम मात्र धुसफूस करीत मनातच, काय गरज होती आता जेवण करून जा म्हणायची, एवढ्या लोकांचा स्वयंपाक करावा लागेल आता. प्राजक्ताताई अशोकरावांना, तुम्ही सगळे नागपूरला या, घर बघा, लग्नाचं पण तिथेच बोलू, काय म्हणता? त्यावर अशोकराव, नाही नाही, घर काय बघायचं आहे, आपण आजच बोलून घेऊ लग्नाचं. त्यावर गणेश, मला वाटतं आपण दोन्ही पार्टी मिळून लग्न करू, म्हणजे छान आलिशान लग्न करता येईल. त्यावर सचिन, हो हो, मलाही असंच वाटते. लग्नासाठी सगळे आपापले सजेशन देत होते. सगळे खूप उत्साहात होते. असं वाटत होतं की लग्नात हे करावं की ते करावं. लग्न जुळल्याने दोन्ही पार्टीकडे लोक खूप जास्त खुश होते. सगळ्यांची लग्नाबद्दलची चर्चा ऐकून प्रकाश वैतागून जातो. शेवटी सगळ्यांना शांत करीत, लग्न अगदी साध्या पद्धतीने होईल. लग्नात कुणीही बाहेरचं व्यक्ती आमंत्रित नसेल. आपल्या दोन घराच्या लोकातच लग्न होईल. त्यावर प्रीती, दादा ते कसं शक्य आहे? लग्न म्हटलं तर काही लोक तर बोलवावेच लागतील ना? त्यावर मात्र प्रकाश, लग्न रजिस्टर पद्धतीने होईल बस. त्यानंतर कुठलेही रीतिरिवाज, धर्मकार्य वगैरे होणार नाही. त्यावर सोनाली, अहो पण देवाची पूजा, हळद याशिवाय लग्न कसं होणार? आणि हळद म्हटली तर 4 नातेवाईक बोलवावेच लागेल. त्यावर स्नेहल, आई पहिल्या लग्नात केलं ना सगळे रीतिरिवाज, मग आता पुन्हा काय गरज आहे? तसेही हे आमचं दुसरं लग्न आहे. त्यावर प्रीती थोडं अडखळत, पण लग्न तर आहे तर रीतिरिवाज तर करावेच लागेल, त्याशिवाय लग्न लग्नासारखं नाही वाटणार. आणि प्रकाश थोडा चिडून, का नाही वाटणार? आता लोक करताच ना कोर्टातून लग्न. कितीतरी लोक असे आहेत जे लग्नाला लागणारा पैसा चांगल्या ठिकाणी दान करून साधेपणात कमी खर्चात लग्न करतात. पण आमचं तर दुसरं लग्न आहे आणि मी सरळच सांगतो, हे लग्न होईल तर रजिस्टर पद्धतीने, अगदी घरच्या घरी साधेपणाने. तसे सगळे अवाक होऊन त्याला बघू लागतात. अशोक आणि सोनाली तर घाबरूनच जातात. असं वाटतं लग्न तुटते की काय म्हणून. अशोक लगेच घाबरून, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसंच होईल. प्राजक्ताताई पण घाबरतात. प्रीती तिला नजरेने इशारा करीत सांगते की प्रकाश म्हणतो तसंच करू. त्यावर प्राजक्ताताई, ठीक आहे, लग्न तुमचंच आहे, तर तुम्हाला जर सोहळा नको असेल तर आम्ही काय करणार? शेवटी साधं रजिस्टर पद्धतीने लग्न करायचं ठरवतं.
गणेश रजिस्टरमध्ये नोंदणी करून लग्नाची तारीख घ्यायची जबाबदारी स्वतः घेतो. स्वयंपाक होईपर्यंत राम मंदिरात दर्शन घेऊन येण्याचा सल्ला सीमाताई प्राजक्ताताईला देतात. तशी प्राजक्ता प्रकाशसोबत स्नेहलला सुद्धा दर्शनाला न्यायची इच्छा सांगते आणि सोनाली लगेच तयार होते. सगळे मंदिरात जातात. समोर राम सीतेची मूर्तीला नमस्कार करून प्रकाश नकळत मनात बोलून जातो, देवा आता तरी माझ्या आयुष्यात स्थिरता दे. दुसरं लग्न तर करीत आहे, पण यावेळी आयुष्यात कुठले प्रॉब्लेम नको येऊ दे. आधी मी आणि आईने सहन केलं, पण आताही जर असं झालं तर माझी लहान पिऊ सहन नाही करू शकणार. प्रकाश मनोभावे मनात हे बोलतो आणि त्याच्या लक्षात येते जणू काही देव त्याला आश्वस्त करीत आहे की चिंता नको करू, यावेळी सगळं ठीक होईल. प्रकाशला एक वेगळीच पॉझिटिव्ह ऊर्जा तिथे जाणवू लागते आणि तो त्याच्या निर्णयाने प्रसन्न होतो. मनात कुठेतरी हलकंसं जाणवतं की यावेळी आपला निर्णय योग्य असेल. स्नेहल सुद्धा मनोभावे नमस्कार करून देवाला धन्यवाद देते की तिला योग्य असं स्थळ आलं. तिला लग्न करून कुणाची पत्नी व्हायचं नव्हतं आणि तिला स्थळ सुद्धा तसंच आलं. लग्न करून तिला फक्त एका मुलीची आई होऊन तिला सांभाळायचं होतं. साधनाताई पण देवाचे आभार मानतात. सगळं जेवण करून नागपूरला निघतात. इकडे पूनम स्वयंपाक करावा लागल्यामुळे तिची जास्त चिडचिड होते. त्या स्नेहलचे दुसरे लग्न असूनही तिला प्रकाशसारखा गव्हर्नमेंट ऑफिसर आणि हँडसम नवरा मिळाला आणि पूनम स्नेहलवर तिरपा कटाक्ष टाकीत, काय पण एकेकाचं नशीब असतं. एक श्रीमंत नवरा सोडून वर्ष होत नाही तर लगेच दुसरा हँडसम ऑफिसर नवरा तयार. सोनाली तिचा जेलस स्वभाव ओळखून, अगं त्यासाठी स्नेहलसारखं आतून बाहेरून सुंदर असावं लागतं, सर्व गुण संपन्न असावं लागतं, म्हणजे असे श्रीमंत स्थळ स्वतःहून चालून येतात. पूनम मात्र रागाने फणफणत, स्थळ तर चांगलं मिळालं, आता इथे तरी स्नेहलबाई टिकली पाहिजे, नाहीतर पुन्हा 6 महिन्यात परत यायची. यावर सचिन रागाने, पूनम चूप बस, आजचा दिवस एवढा चांगला, स्नेहलचे लग्न जुळले आणि तू काय अशी अभद्र बोलते. त्यावर सोनाली, काय करणार, तिच्या तोंडून कधी चांगल्या गोष्टी निघतात काय जे आज निघतील. त्यावर पूनम, मी काय चुकीचं बोलले, तुमच्या मुलीला संसार करता येत नाही, 6 महिन्यात पळून येते म्हणून म्हटलं लोक चांगले आहे, इथे तरी टिकली पाहिजे. त्यावर सचिन पूनमला जबरदस्ती हात पकडून रूममध्ये घेऊन जातो. सोनाली तिला जाताना बघत, जळकी कुठली, माझ्या मुलीला चांगले स्थळ मिळत आहे तर बघवत नाही. अशोक मात्र निमूटपणे त्यांचे संभाषण ऐकत असतो आणि मनात देवाला विनवणी करतो, देवा यावेळी माझ्या स्नेहलच्या नशिबात दीर्घकाळ टिकणारा संसार दे. लोक तर चांगले आहेत, बस दोघांचे विचार पण छान जुळू दे. स्नेहल सुद्धा आपल्या रूममध्ये साडी चेंज करता करता पूनमचे शब्द ऐकते. मनातून तिला खूप दुःख होते. मनात येते, मी तर 6 महिने काढले तिथे, तू 2 दिवस पण काढू शकली नसती. तुला फक्त तो आलिशान बंगला दिसतो, त्या मोठ्या डोलाऱ्याच्या आत काय चालते हे बाहेरच्या लोकांना काय माहीत. रात्री सचिन आणि पूनम आपल्या रूममध्ये गेल्यानंतर अशोक स्नेहलला आपल्या रूममध्ये बोलवतात आणि दार आतून लावून घेतात. सोनाली स्नेहलला बघून शंकेने, स्नेहल, प्रकाशने कोणत्या अटी ठेवल्या ग. त्यावर स्नेहल गडबडून, अटी, अगं हो, ते जेव्हा रूममधून बाहेर आले ना तेव्हा म्हणाले की माझ्या काही अटी आहेत, त्या जर तुला मान्य असतील आणि तू लग्नाला तयार असेल तरच हे लग्न होणार. त्यावर स्नेहल आता विचारात पडते, घरी कसं सांगावं त्यांनी काय अटी ठेवल्या ते, कारण त्या अटी जर सांगितल्या तर हेच लोक लग्नाला नकार देतील, म्हणून थोडा विचार करीत, ते होय, अगं अट अशी काही नाही, ते म्हणाले की त्यांची छोटी मुलगी आहे, लग्न झाल्यावर तिला मुलीसारखं सांभाळावं लागेल, त्या गोष्टीला तयार असेल तरच हे लग्न होईल असं म्हणाले होते. त्यावर अशोक, अच्छा असं होय, आणि सोनाली, तेही बरोबरच आहे म्हणा, आता स्वतःची मुलगी कोणी असं वाऱ्यावर तर सोडणार नाही, लग्न करेल तर तेवढी अपेक्षा तर ठेवेलच. स्नेहल, तुला त्या मुलीची काही अडचण नाही ना, तू त्या मुलीचं करशील ना. त्यावर स्नेहल, हो बाबा, मी सगळा विचार करूनच हो म्हणाले. त्यावर अशोक, माझा विश्वास आहे बेटा तुझ्यावर, तू तुझ्याकडून कुठलीच कमी ठेवणार नाही. आणि स्नेहल जायला वळते तोच अशोक तिला थांबवत, स्नेहल, मला तुझ्याशी अजून काही बोलायचे आहे. त्यावर स्नेहल वळते आणि त्यांच्याकडे आश्चर्याने बघत, काय झालं बाबा, काय बोलायचं आहे तुम्हाला. त्यावर अशोक एक लांब श्वास घेत,
स्नेहल, मला माहिती आहे बेटा, तुला लग्न नव्हतं करायचं, पण आमच्या बोलण्यामुळे तू तयार झाली. बोलण्यामुळे काय एक प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेलिंगच होतं ते. तुझ्या पहिल्या लग्नाचा अनुभव खूप वाईट होता, पण सगळीच लोक सारखी नसतात बेटा. एक लग्न चुकलं म्हणजे दुसरेही चुकेलच असं नाही. बरं केलं जे तू ह्या लग्नाला तयार झाली. पण मला तुला आज वेगळी शिकवण द्यायची आहे, जे आजपर्यंत मी कधीच तुला दिली नाही. पहिल्या लग्नाच्या वेळी आम्ही तुला सांगितलं होतं की घरात मोठ्यांचा आदर करायचा, नवऱ्याची प्रत्येक गोष्ट मानायची, त्यांच्या खुशीत आपली खुशी मानायची. मोठ्यांनी काही बोलले की त्यांना उलटून उत्तर नाही द्यायचं. पण आज मी असं काहीही नाही सांगणार. तशी स्नेहल आणि सोनाली त्यांना आश्चर्याने बघते की आता हे काय सांगणार आहेत. आणि अशोक, स्नेहलला ह्या जगात अन्याय करणं जसं पाप आहे, त्यापेक्षा मोठे पाप ते सहन करणं आहे. त्यामुळे यापुढे कोणी तुझ्यावर अन्याय केला, हात उचलला तर सहन नाही करायचं. कोणी विनाकारण घालून पाडून बोलत असेल तर ऐकायचं नाही. त्यांना तेव्हाच उत्तर द्यायचं. तू स्नेहल आहे, उच्च शिक्षित आहे, हे कायम लक्षात ठेव. आणि जगाला सुद्धा दाखव की तू कोणी ऐरी गैरी नाही, तू ही एक माणूस आहे. यानंतर जशाक तसं वागायचं. जो तुला रिस्पेक्ट देईल त्याला जरूर रिस्पेक्ट द्यायचा. जो तुझ्यावर प्रेम करेल त्याला तू दुप्पट प्रेम दे. पण जो तुला माणूस सुद्धा समजत नसेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं. भ्यायचं नाही. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. प्रकाश किंवा त्याच्या घरचे लोक तर मला सभ्य वाटतात. ते तुझ्याशी कधीच चुकीचं वागणार नाही. पण जर असं झालं तर हा बाप कायम तुझ्या पाठीशी उभा आहे. हे लक्षात ठेव. यदा कदाचित हाही लग्नाचा निर्णय चुकला आणि तुला परत यावं लागलं तर घाबरायचं नाही. तुझे आई वडील कायम तुझ्या पाठीशी ढाल बनून तयार राहतील. हे सगळं ऐकून स्नेहलला धीर येतो. तिच्यात एक नवीन चैतन्य संचारते. ती आपल्या आई वडिलांना भरल्या डोळ्यांनी बघत. आजपर्यंत तिचे वडील कधीच तिच्याशी असं बोलले नव्हते, पण कृतीतून ते सतत तिच्या पाठीशी उभे आहेत हे दाखवायचे. पण आज तर त्यांनी सरळ तिला जगात जशाक तसं वागायचे धडे दिले. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचा भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.